काल विधानसभामध्ये नागपूरच्या पूरस्थितीचा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला ते काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आपल्यासोबत आहे। भाऊ, 140 मिलीमीटर पाऊस हा 24 तासात पडला, तरी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये अनेक भागात नागरिकांच्या पाणी गेलेलं आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे, चुकीच्या नियोजनामुळे हे सगळं होतं असं वाटतं तुम्हाला? सातत्याने नागपूरमध्ये दरवर्षी आता हा प्रकार सुरू झाला आहे। नाही, असं आहे की मागच्या वर्षी 2 तासामध्ये पडलेला पाऊस होता तो 200 मिलीमीटरच्या जवळपास होता। यावेळेस 24 तासात पडलेला पाऊस आहे। पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे। हा पाऊस म्हणजे आताच नाही पडून झालो, वर्षानुवर्षापासून नागपुरात पाऊस पडून झाला आहे आणि इतकं पाणी घुसलं याचं कारण शोधायला पाहिजे। मला वाटतं की आपण जे सिमेंटचे रोड बनवले त्याच्या बाजूच्या ज्या ड्रेनेज आहे त्या खरंच रोडच्या खाली आहे की त्या वर आलेल्या आहे। इकडच्या वस्तीतलं पाणी इकडे, इकडच्या वस्तीतलं पाणी इकडे, त्या पाणी जायला नॅचरल मार्ग आपण अडवला आहे का, या सगळ्या गोष्टींची शहानिशा व्हायला पाहिजे। इथली ड्रेनेज लाईन आपण उन्हाळ्यात सगळ्या ड्रेनेज लाईन साफ करायच्या नावाखाली खूप खर्च करतो। आपण नाल्याची सफाईची मोहीम हाती घेतो। जर पाण्याला जायला वाट दिली असेल तर मग इतकं पाणी घुसलं का, हा मुख्य प्रश्न आहे। आणि मला वाटते याच्यात प्रशासनाची चूक आहे। प्रशासनाने उन्हाळ्याच्या 3 महिन्यात मागच्या वर्षीचं जी पाऊस आला होता त्याचं कुठलंही आढावा न घेता आणि त्याची दखल न घेता सतर्क राहिलं नाही आणि म्हणून हा प्रकार घडला। माझी आताही विनंती आहे की पावसाळा अजून 2 महिने राहणार आहे आणि खरंच ज्या ज्या भागांमध्ये ड्रेनेज होतं ते पाणी कशामुळे साचतं नाही, याच्या 3, 4, 5 वर्षाआधी पाणी का साचत नव्हतं। यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की विशेष करून ज्या नवीन वस्त्या आहे, मनीषनगर असेल किंवा हुडकेश्वर, पेपळा असेल, अशा वस्तींमध्ये जास्त पाणी साचतं आणि ते पाणी त्या वस्तीतलं म्हणजे त्या लेआउट्समधलं, त्या स्थानिक भागातलं असतं, जे पुढे सरकत नाही। असं आहे की आता हे नवीन लेआउट्स बनलेले आहे। नवीन लेआउट्स बनले त्यावेळेस तुम्ही स्ट्रॉम ड्रेन टाकले आहे का, कारण की पहिली शेती होती आणि त्या जागावर आता लेआउट झाले आहे। घरं बनल्यावर मग तिथे स्ट्रॉम ड्रेन टाकली का, त्या पाण्याचा मार्ग कुठे तुम्ही त्या तलावात काढला का, नाल्यात आपण जायसाठी, हे सगळं पाहण्याची गरज आहे। पण त्या नवीन वस्त्या आहे, परंतु ज्या जुन्या वस्त्या होत्या, झिंगाबाई टाकळी असेल आमच्या भागातला, गोरेवाडा असेल, मानकापूर असेल, छावणी, या भागांमध्ये सुद्धा पाणी होतं ना। मग या भागांमधले आपण स्ट्रॉम ड्रेन साफ केल्या नसेल म्हणून ते पाणी अडून राहिलं। पाणी जाण्याला मार्ग, कारण की एक साथ धोधो पाऊस नाही बरसला, हा 24 तासात पडलेला पाऊस आहे आणि हे पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे होता। परंतु प्रशासनाने याची दखल घेतलं पाहिजे, ग्राउंडवर उतरून काम करायला पाहिजे। म्हणजे पालिका आयुक्तांचे जे दावे आहे त्याबद्दल काय? आम्ही मीटिंगमध्ये सूचना दिल्या होत्या। पालिका आयुक्तांनी आपल्या सगळ्या झोनच्या अधिकाऱ्यांना, त्या वार्ड ऑफिसरला फील्डवर उतरून सगळे ज्युनियर इंजिनियर पावसाळ्याच्या आधी आपण चेकिंग केलं पाहिजे, खरंच हे नाली आणि स्टॉर्म ड्रेन साफ झालं का नाही। तुम्ही नाले साफ करता, नाले साफाचा कंत्राट मिळणारा तो कचरा तिथेच ठेवतो, तो एक पाऊस आला की पुन्हा तसंच नाल्यात जातो। तुम्ही पाण्याचा मार्ग मोकळा करून द्याल, समोर जायसाठी पाण्याचा निचरा होईल, तेव्हाच लोकांच्या घरात पाणी जाणार नाही आहे। आणि आता हे पाणी जातं आहे तर कुठं ना कुठं तुम्ही निकामी ठरलेले आहे, हेच सिद्ध झालेलं आहे। बरं, आता याचा कायमस्वरूपी तोडगा कसा निघू शकेल? सरकारकडे काय पर्याय, प्रशासनाकडे काय पर्याय वाटतं तुम्हाला? सरकारकडे पर्याय म्हणजे नागपूर महानगरपालिकेने एक विशेष पथक झोन निहाय ज्या ज्या भागामध्ये पाणी साचते त्याचं कारण शोधावं। ते कारण शोधून तिथे काय उपाययोजना करायला पाहिजे, आपण कुठे स्ट्रॉम ड्रेन लहान असेल तिथे मोठ्या करायला पाहिजे का, त्याचा मार्ग कुठे तिथे रुखला असेल त्याला त्या नदीच्या मार्गात जोडायला पाहिजे का, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। ती अनेक ठिकाणी स्ट्रॉम ड्रेनमध्ये कचराच असतो, आमचे कर्मचारी काढत नाही कधी कधी, तर मला वाटतं याच्यात सुपरविजन पाहिजे। हा भाग झाला सुपरविजनचा। आणि तज्ञ लोकांची पण यात मदत घ्यायला पाहिजे, व्हेनायटी सारखे तज्ञ मला असतात। वाटतं की तज्ज्ञ लोक प्रत्येक झोनमध्ये घेऊन की आपण आता तरी पाऊस उघडला आहे आणि या 8 दिवसात का बरं इथे पाणी साचलं होतं, ती जर व्यवस्था केली तर येणाऱ्या 8-15 दिवसात अशाच पद्धतीचा पाऊस आला तर या पावसाला सामोरं जाताना दमछाक होणार नाही असं मला वाटतं। गरज पडल्यास जो नैसर्गिक फ्लो आहे तो जर का काही बांधकामामुळे अडला असेल तर ते बांधकाम तिथनं मार्ग काढायला पाहिजे का तोडायला पाहिजे? ज्या बांधकामामुळे नैसर्गिक फ्लो अडला आहे त्यांना तोडायलाच पाहिजे। दुसरं म्हणजे आपण सिमेंटचा रस्ता बनवला, सिमेंटचा रस्ता बनवला असताना जी ड्रेन आहे बाजूची ती खालनं लागेल ना,
म्हणजे या बाजूचं पाणी इकडे जायसाठी मार्ग नाही मिळणार आणि ड्रेन जर उंच झाली तर पाणी त्या वस्तीतलं तिथेच संगळून राहणार आहे. जर त्याला मार्ग मिळाला ते समोर येणार आहे. परंतु मग बऱ्याच ठिकाणी पाहिलं की या ड्रेन रस्ता खाली आणि ड्रेन त्याच्यावर 1.5 फूट, मग ते पाणी तिकडून इकडे कसं येणार आहे. मग ते पाणी वस्त्यांमध्ये साचून जाते, शेवटी लोकांच्या घरांमध्ये घुसून झालं. हा प्रकार आहे. तर कुठे कुठे आपण हे सिमेंटचे रस्ते बनवताना अशा ड्रेनवर आल्या आणि त्याच्यामुळे पाण्याचा रुखाव झाला, हे सुद्धा शोधून काढलं पाहिजे. तर हे होते काँग्रेसचे आमदार ज्यांनी काल विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. त्यावर सरकारने उत्तर देखील दिलं. मात्र जवळपास 24 तासात 140 मिलीमीटर पाऊस हा साधारण सामान्य पाऊस मानला जातो, ज्यासाठी ड्रेनेज सिस्टीम बनल्या असतात, त्यातनं हे पाणी बाहेर निघायला पाहिजे. मात्र तसं होत नाही. आणि आता वर्षानुवर्ष जर का अशा प्रकारची समस्या कायम राहील तर काय करायचं. त्यामुळे कुठेतरी विकास ठाकरे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की एक तज्ज्ञ लोकांची समिती ही विभागनिहाय बनवायला पाहिजे आणि त्या भागामध्ये जिथे पाणी साचलं त्याची कारणं काय आणि त्यातनं कसा तोडगा करता येईल हे देखील शोधलं पाहिजे आणि त्यावर काम केलं पाहिजे, असा सल्ला दिला आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.